मॅच झाली 60 सेकंडला. महेश आपण पाहतो 9 सेकंडला. अजय गोलंदाजी मार्कवरती पाबरचं पहिलं षटक गोलंदाज अनिकेत आपण पाहतोय. पहिला चेंडू ऑन साईडला क्लिअर करायचं होतं. पाटण बॉलचा नाही संपर्क. इथे पहिला चेंडू आलाय दीर्घाव. आपण पाहतोय हरियाणा इलेव्हन संघाने प्रथम टॉस जिंकलाय आणि घेतली फिल्डिंग करण्याचा निर्णय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय ते मालविका इलेव्हन संघाला. पहिला चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश मिळालंय. हा चेंडू आपण पाहू शकाल आउटसाईड ऑप्शन. जो पाहिला पंचाने पाहिला की अतिरिक्त बाहेरून जाणारा चेंडू पंच घोषित करतायत. वाईट चेंडूचा इशारा आला आहे. हा देखील समोर चेंडू उडवलाय. विडॉनला डायरेक्ट हिटची संधी. संधी हुकली आहे. संधी हुकली आहे. पाहू शकाल आपण डेंजर झोन कडे धावत होते महेश. तो थोडस मात्र अंकलेट आला आहे. आणि इथे एक सिंगल मैदानामध्ये कंप्लीट झाली. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली ती 2 या धावसंख्येवर. त्याला स्पीडअप करायचं विनंती असेल. आपण पाहतोय रुपेश शेळके यांचं प्रत्येक झेलसाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज आपण पाहतोय हर्षल यांच्याकडून. इथे मात्र दांडी गुल गेली आहे. अक्षरशः ब्लॉकर केलं होतं. ब्रह्मास्त्राचा मारा केला होता आणि विकेट क्रमांक पहिली. महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर. कृपया करेल की पंचांवरती आपण दबाव टाकू नका. पंचांवर दबाव टाकू नका. गोलंदाजी मार्कवर अनिकेत आपण पाहतोय. हा देखील आपण पाहतोय बॅट फिल्डिंग एज. इथे माझ्या पॉइंटला टिपली जाते असेल आणि संपवलाय प्रतीकाचा खेळ. 1 विकेट डाऊन. अजून एक टीम माल भिकाय संघ इलेव्हन संघाला. राज मोरे मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आणि षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज झालाय राज मोरे. इथे देखील मार्चलिंग एज फिंगर अप करत असताना लागणारा हा सलगचा तिसरा टीम आपण पाहतोय मालविका इलेव्हन संघाला. आणि आजच्या दिवसामधली या स्पर्धेमधली दुसरी विकेट हॅट्रिकचा मान पटकावलाय. आपण पाहतो अनिकेत जाधव यांच्या नावावरती मात्र कोरली जाईल.
हा देखील ऑन साईडला प्रहार चढवलाय. क्षेत्ररक्षक होते परंतु थोडं फंबल झालं. एक सिंगल मात्र बेगाने घेतली. दुसरीच्या प्रयत्नाला निघाले. 2 धाबा कंप्लीट झाल्या. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4. या धावसंख्येवरती षटक क्रमांक पहिलं झालं समाप्त. षटक क्रमांक 1च्या समाप्तीनंतर 4 धाबा धाव फलकावरती. तर आपण पाहतोय ज्या विकेट हॅट्रिक साठी घेतली त्यासाठी आर्यन 11 संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतोय चंद्रकांत नाना शेळके यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. आपण पाहतोय केतनजी शेळके आपण पाहतो नॉसा गेंडला त्यांचा प्रत्येक षटकारासाठी रोख रक्कम 100 रुपयाचा पारितोषिक. आपण पाहतो नानांनी मात्र इथं पारितोषिक देखील जमा केलंय. अनेकसाठी ज्यांनी विकेट हॅट्रिक घेतली त्यांनी मात्र त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. पहिला शेंडू वेगवान आउटसाइड लेग स्टिक पण तो सांगतायत की हा चेंडू वाईट आहे. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. सोमनाथ आपण पाहतोय गोलंदाजी स्टान्सवर सज्ज झालाय. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. हा देखील वेगवान शेंडू पाटण बॉलचा नाहीये संपर्क. महेश आपण पाहतो स्ट्राईक एंडला उभा आहेत. त्यांच्याकडून अपेक्षा देखील असेल मोठमोठ्या फटक्यांची. धावसंख्या 5 या धावसंख्येवरती पाहाल सोमनाथ आपण पाहतोय. हा देखील वेगवान वेगवान पृथ्वी चेंडू पैकावरती सुमार बोल आपण पाहतो अचूक टप्पावरती गोलंदाजी केली जाते. सोमनाथ आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिला चेंडू अतिरिक्त बाईटच्या स्वरूपामध्ये टाकला होता आणि त्याच्यानंतर काय भन्नाट वेगाने हे 2 चेंडू फिकले. अजून एक लोबर पुलटा चेंडू कन्वर्ट केला. बिश अलॉंग द कार्पेट ने डिप विकेटला साली चुकी. चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. इथे मिळतील 4 धावा. त्याला चौकार. हा देखील वेगवान चेंडू ऑन साईडला मिड ऑफला येऊ शकता नादेत. सिंगल मात्र झाली बेकॅन कंप्लीट सिंगलच्या मदत. टीमची धावसंख्या 10 वरती 1.4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त आणि 10 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. विचिटचा प्रयत्न आणि ही ते चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला. इथे नो प्लस 4 अशा एकूण 5 धावा खात्यामध्ये ऍड होतील. धावसंख्या साबून मात्र पोहोचेल ती तब्बल 15 धावा धाव फलकावर. चुकीला माफी नाहीये असं म्हणत असताना पाहतो आपण पंचाने दंडित केलं आणि पुढचा चेंडू फिटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 15 वरती आपल्याला पाहायला मिळते. हा देखील ब्लॉकल चेंडू अक्षरशः भेदकता पाहायला मिळेल. एक सिंगल झाली बेगाने कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नाला थांबवले. सिंगल झाली वेगाने सिंगलच्या मदतीने 16 धाबा धाव फलकावरती शेवटचा अंतिम पाहायला मिळेल. एक अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल दुसऱ्या षटकात पाहतो आपण.
हा देखील सुरेख चेंडू पाहायला मिळाला. पहिल्यांदा थोडासा आतल्या बाजूने वळून घेत असताना षटक क्रमांक 2 देखील समाप्त झाले. षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 मात्र पोहोचली ती 16 धावसंख्येवरती. ओव्हर क्रमांक 3 मध्ये सागर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. इथे देखील फिरून घालण्याचा प्रयत्न, परंतु इथे धावचीची संधी आणि फलंदाज इथे मात्र आता बाद होईल. विकेट क्रमांक अजून एक मैदानाच्या बाहेर धावचीच्या स्वरूपामध्ये लागणार हा चौथा टीम मालबिका 11 संघाला 16 धावसंख्येवरती. ओमकार आपण पाहतो नवीन मार्च मैदानाच्या आतमध्ये. नॉट षटकाची सांगता झाली आहे. धावसंख्या स्थिरवली अद्यापर्यंत आपण पाहतोय अवघ्या 16 धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे रनआउटची. त्याच्यानंतर आलेला हा डॉट चेंडू. हा देखील कबरच्या दिशेने दीपेक्षा कबरला चेंडू चाललाय दणदण करत. भरपूर मोठा गॅप होता. आता कापला शिरीत चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. अजून एक आपण पाहतोय या ओव्हर मध्ये आलाय पहिला चौकार. आणि चौकाराच्या साह्याने फलक जाऊन पोहोचलंय त्यापर्यंत 20 या धावसंख्येवरती. हा देखील चेंडू आपण पाहतोय निर्धाव चेंडू सांगत आली. 20 धावा धाव फलकावरती. 20 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. हा देखील आपण पाहतो पॉइंट मधून काढलाय. पॉइंटला भरपूर मोठा चष जाऊन आणि तिथे मात्र आलाय अजून एक चौकार. आणि चौकाराच्या मदतीने 24 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अक्षरशः मालबिका 11 संघाचे सर्व खेळाडू शांतच बसतो असं पाहायला मिळत आहेत. 24 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. ग्लोबल बुलटा चेंडू कन्वर्ट केलाय. विकेटला फिल्डर होईल तत्पूर्वी सिंगलचं डबल झाले कम्प्लीट. या दोनच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती आतापर्यंत 24 धावसंख्या. 24 धावा धाव फलकावरती आपण षटक क्रमांक इथे तिसरं झालंय समाप्त. षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 धावसंख्येवरती. म्हणजे आता इथून शेवटचा आणि अंतिम षटक स्लॉक षटकाला झाली आहे सुरुवात.
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अविनाश आलेत गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू हेलिकॉप्टर शॉट सजवला. एमएस आठवण करून देणारा हा आलाय चौकार. त्या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या चावून मात्र पोहोचेल त्या 10 पर्यंत. 30 या धावसंख्येवरती. 30 धाबा धाव फलकामध्ये आपण पाहतोय. देखील समोर चेंडू फसलाय. शत्रुरक्षक येतील का चेंडूवरती? तत्पूर्वी एक सिंगल झाली बेकाने कंप्लीट. इथे 2 धावसंख्या कंप्लीट देखील झाली आहे. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल 32 रन्स 32 धावसंख्येवरती. इथे देखील बॅट शूटिंग एज राहुल आलेत. त्यांनी सोडली जाते शैलेष्टांच्या मागे. पण मात्र सिंगल मात्र कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 33 धावसंख्येवरती. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत 35 धावसंख्येवरती. दुसऱ्या अटेम्प्टला सेकंड अटेम्प्टला टिपली जाते असे. आणि इथे महेशच्या मात्र बारीजवळ होईल आणतो. इथे विकेट क्रमांक 5वी लागली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35 धावसंख्येवर. 35 धावा धाव फलकामध्ये आपण पाहतो. देखील आपण पाहतोय ओव्हरपुलटा चेंडू आणि ते रनआउटची संधी आणि रनआउट देखील झालाय. षटक क्रमांक 34 देखील झालाय समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा धाव फलकावरती येणारे 24 चेंडू 36 धावसंख्येची गरज असणारी विजयासाठी टीम आपण पाहतोय आर्यन 11 संघाला.
नेक्स्ट मॅच रॉयल 11 त्याच बरोबरीने स्वर्गवासी राधाबाई 11 दोन्ही संघ आपण चला नेक्स्ट मॅच टॉस साठी स्वर्गवासी राधाबाई 11 आणि रॉयल 11 दोन्ही संघाच्या खरं तर आपण टॉस साठी चला टॉस बॉक्स मध्ये चला आर्यन 11 संघाचे खेळाडू चला आतमध्ये दोन सलामीची जोडी पाठवा रवाना करा मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी झाली राहुल आणि त्याचबरोबर अनिकेत सलामीची जोडी आपण पाहतो रॉयल 11 संघाचा खरं तर उपस्थित झालाय तर दोन्ही टीमचे खरं उपस्थित आहेत दोन्ही टीमचे खरं उपस्थित आहेत तर आयोजकांना विनंती असेल आपण चला आपण टॉस करायचा आहे नरेशजी सोनावणे आपण कुठे आयोजक नरेशजी सोनावणे आपण कुठे असाल आपण चला बासपीठा संपर्क साधायचा टॉस साठी गोलंदाजी मार्क वरती P1चं पहिलं षटक गोलंदाज प्रतीक आपण पाहतोय टॉस देखील केला तो रॉयल 11 आणि त्याचबरोबर स्वर्गवासी राधाबाई 11 पहिला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून तिथे धंदन करत सरलाय क्षेत्ररक्षक आले तिथे सिंगल मात्र कंप्लीट झाली सिंगल मदतीने श्री गणेश शाह खातं मात्र ओपन केलंय स्पीडअप करायचं आहे हा देखील आपण माझा डिफेन्सिव्ह स्ट्रोक धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत एक त्या धावसंख्येवरती अनेक नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय अक्कू टप्पाचा चेंडू पुलचा धमाका खेचायचा होता क्षेत्ररक्षक धावून शेल आणि पकडली जाते शेल संपवलाय फाटर अनिकेतचा इथे खेळ महत्वाची विकेट गोल्डन डकचा शिका ठरलाय अनिकेत हा सुद्धा पाठ पाहू शकाल दोन भावांमध्ये चालू असलेला संघर्ष बडे मिया आणि छोटे मिया बडे मियाला कसा पद्धतीचा चेंडू हातलायचा प्रतीकला चांगलं माहिती होतं आणि त्रास प्रतीचा चेंडू माझा प्रतीकने हाताळलाय तशा भरती विकेट देखील मिळाली झेल देखील चांगली पकडली गोलंदाजी मार्कवर प्रतीक आपण पाहतो आतापर्यंत एकच धाव खर्च करत असताना हा देखील फटका फसलाय क्षेत्ररक्षक पोहोचतील का नो मास लँड मध्ये पडला चेंडू
एक सिंगल झाली आहे वेगाने कंप्लीट. अजय आले, चांगलं बॅकअप आपण पाहू शकाल. व्हेरी गुड फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग. अक्षरशः भरपूर मोठा प्रवास करत असताना पण पाहायला गेलं तर जवळपास भरपूर एरिया क्लिअर केली होती आणि शेवटला चेंडूमध्ये अडवला देखील अजयने. तिथे 2 धाबा कंप्लीट 2च्या मदतीने. चला स्पीडअप करायचं आहे. 13 मॅचेस एकूण टोटल आपल्याला आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचे आहेत. कारण की फायनल आणि सेमी फायनल जर आपल्याला 2-2 षटकांची खेळायची असेल तर तुम्ही वेळ करू शकता. हा देखील समोर चेंडू उडवलाय. अजय तयार आहेत, कोणती चुकी करणार नाहीयेत. लॉंग आपला पकडली जाते झेल आणि संपवला बॅटर सागरचा इथे खेळ अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. आतापर्यंत पाहायला गेलं 3 धाबा फलकामध्ये लागल्या, 2 विकेट घेतल्या प्रत्येकाने. हा देखील फटका फसलाय. पकडली जाते झेल. 1 मोर विकेट डाऊन. ओ युटी आउट. अजून एक फलंदाज बाद. चला बॅटिंग करणाऱ्या टीमला मालविका आर्यन 11 टीमला करणार विनंती असेल की आपण बॅट्समन तयार ठेवा आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आपण भरपूर अजून सामने आपल्याला कव्हर करायचे. आत्ताची 4था सामना आहे. पहिलं षटक संपलं आणि 3 बाद 3 धाबा फलकावरती अजूनही पाहायला गेलं तर 33 धावसंख्येची गरज. प्रत्येकने अक्षरशः समोरच्या टीमचं कंबर मोडलं असंच म्हणावं लागेल. सागर बाद झाले, अनिकेत बाद झाले. महत्वाची ओव्हर होती ती म्हणजे प्रत्येकांची आणि त्यांनी काम जे करायचं होतं पॉवर प्लेच्या षटकामध्ये ते केलं. जवळपास पाहायला गेलं तर अर्धा संघ माझ्या मैदानाच्या बाहेर आला. अजय गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये ओव्हर पुलटा चेंडू कन्वर्ट केला आहे. लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहेत. एक सिंगल झाली वेगाने कंप्लीट. एकच सिंगल मात्र घेत आहेत. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 अंकापर्यंत. पॉइंटला जाऊन झेल मात्र पकडली जाते सहज आणि साधी झेल काढून दिली सोमनाथ यांनी आणि तिथे झेल देखील कॅरी केली आहे. आपण पाहू शकाल मालविका 11 संघ आज मात्र हिराजाने मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. संघाचे संघ मालक देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो संजयजी मोर आहेत आणि त्यांची सुकन्या देखील इथे त्या मंचावरती बसून आपली या स्पर्धेचा आनंद घेत असताना मालविका आपण पाहतोय अक्षरशः ला शबाब गोलंदाजी राहिली प्रत्येकांची. त्याच्यानंतर आपण पाहतोय अक्षयने देखील चांगली कामगिरी केली आहे. सचिन आलेत. समोर चेंडू उडवला. चांगली फिल्डिंग प्रत्येकांची राहिली आहे. लॉंग आणला आणि एकच सिंगल पाहायला मिळते. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अद्यापर्यंत 5 अंकावरती. धन्यवाद राजू मालकर यांनी खूप आम्हाला आता महत्वाचं काम केलं आमच्यासाठी.
जवळपास इथे एक भरपूर उन्हाचा तडाखा वाढला आणि उन्हाच्या तडाख्यामध्ये मास चालू आहे. ते मस्तपैकी थंडगार आम्हाला करायचं काम केलं आता. ते मानवत सिरीज बस बासमान बेस बॉलरसाठी मात्र कूलर आहेत. कूलरची हवा मात्र आम्ही आता खातोय पहिल्यांदा. नंतर ज्यांना कोणाला भेटेल तो घरी जाऊन ती हवा खाईल. काही शंकाच नाहीये. धावसंख्या 6 पोहोचली आहे. 5 वरती. 6 वरती 6 धावा फलकावरती. नेक्स्ट मॅच रॉयल इलेव्हन आणि त्याचबरोबरीने आपण पाहू शकाल स्वर्गवासी राधाबाई इलेव्हन या दोन संघात अमान थोडस फंबल झालं. एक सिंगल झाली बेगॅन कंप्लीट दुसरीच्या प्रयत्नाला. दोन देखील झाल्यात कंप्लीट तिसरीच्या प्रयत्नाला आणि 3 धावसंख्या झाली आहे कंप्लीट. चौथीची पाहू शकाल वारंवार चुका वारंवार चुका होत असताना 3च्या मदतीने 9 धावा फलकावरती आपण पाहतोय. निखिल आणि त्याचबरोबर आपण पाहतोय बॅट्समन सॉरी सचिन आणि राहुल ही जोड चांगली मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहतोय आपण 9 धावा फलकावरती. हा देखील मोठा बिगी करण्याचा प्रयत्न शत्रुक्ष डाऊन द शेल आणि पकडले जाते शेल ना संपला पाटर राहुल सहित गेल राहुल हा सुद्धा वेग आउट. जवळपास पाहायला गेलं 2 षटकांची खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती अद्यापर्यंत 9 वरती. अजूनही इथून करायच्या 27 ची गरज असेल. सचिन आपण पाहतो ऑन साईडला महेश गोलंदाजी मार्ग सज्ज टीप मध्ये लॉंगॉनला केली जाते फिल्डिंग. तत्पूर्वी एक सिंगल 10 धावा फलकावरती. दीपक आपण पाहतोय स्ट्राईकला असतील आता. गोलंदाजी मार्कवरती महेश. हा देखील चेंडू वाईट अबंतरची एक धाव मात्र ऍड होते. अबंतरच्या मदतीनं टीमची धावसंख्या बाल्टी जाते जाऊन पोहोचेल ते अद्यापर्यंत 11 वरती. म्हणजे पहिली बॅटिंग करणारी टीम जरी 36-35 धावसंख्या केली ना तर सेकंड प्रभारतामध्ये ती धावसंख्या चस होत नाही या मैदानावरती. ह्या मैदानाचा भरपूर असा इतिहास आहे. इकडे घेईल फटका फसलाय. प्रतिकेने पकडली शेल. अजून एक विकेट तू चल आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय महेश यांच्यासाठी मात्र विकेट हॅट्रिक साठी रोख रक्कम 200 आणि कुरकुराचा पॅकेट असं बक्षीस लागलंय ते राजू मालकर यांच्याकडून. महेश शेलके यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर रोख रक्कम 200 रुपये आणि कुरकुराचा मोठा 50 रुपयावाला पॅकेट असेल राजू मालकर यांच्याकडून आणि ऑपरेटर आपण पाहतोय भानुदास रुपटे यांच्याकडून. खुशाल गेले आता दिलखुश बॅटिंग करावी लागेल विशाल यांना. षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज झालाय विशाल यांच्यासाठी. टॉस केले आपण पाहतोय टीप मध्ये तैनात एक सिंगल मात्र केली आहे कंप्लीट. एक सिंगलच्या मदतीने फंबल झालाय दुसरीचा प्रयत्न निघाले. 2 धावसंख्या कंप्लीट 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती 13 वरती.
हा देखील फक्त दिशा दिली आहे. थोडं बघ, फंबल झालं, एक सिंगल झाली, वेगाने कंप्लीट दुसरीच्या प्रयत्नाला गुडघे टेकून अक्षरशः फेकी केली आहे. मनगटामध्ये ताकद भरपूर आहे. मालविका 11 संघाचे सरपंच साहेबा आपण पाहतो संजयजी मोरे स्वतः तिथे उभे होते. त्यांच्याकडून अशी चुकी नाहीये, कारण त्यांची सुकन्या आपण पाहतो मंचावरती बसून या स्पर्धेचा माचचा आनंद घेत असताना तिच्या नावाने मात्र हा संघ मैदानामध्ये दाखल झालाय. अक्षरशः ब्लॉकर चेंडू टाळी फेकलीये, अक्षरशः लाजवाब झेल झालीये. 100% एफर्ट्स लिडिंग फ्रॉम द फ्रंट, समोरून नेतृत्व करायचं होतं आणि संजय मोरे यांनी टिपली जाती असेल आणि विशाल आज सुद्धा पाच. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 वरती. अजून इथून पाहायला गेलं 21 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित पाहायला गेलं तर 7 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज. 7-21 समीकरण आहे. रुपेशजी शेळके यांचा प्रत्येक षटकारासाठी रोख रक्कम 200चं पारितोषिक आपण पाहतो. हर्षल मगाशी झेलसाठी पारितोषिक लाभलं होतं. रुपेशांनी फिल्डिंग चांगली केली नाही, त्यासाठी त्यांना पारितोषिक मिळाला नाही. तो आता बॅटिंग साठी आले. हा देखील ऑन साईडला प्रहार चढवला, मिड ऑफला क्षेत्रशक तैनात आहेत. एकच धाव मिळालं. 100 मदतीने धावसंख्या 16 वरती आता 6 चेंडू आणि विजयासाठी 20 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्कवरती स्वतः संघाचे संघ मालक आपण पाहतोय संजयजी मोरे गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले. षटक क्रमांक 4 मध्ये 6 चेंडू 20 ची करत असताना साईकला रुपेश शेळके ऑन साईकला आहेत. त्याच्यावरती आता अशा असतील, त्याला स्पीडअप करा. संजयजी मोरे साहेबांना विनंती असते. त्याला फिल्डिंग करणारी टीम मालविका 11 संघ स्पीडअप करायचं आहे. पहिला चेंडू थोडासा फिंगर रोल करत असताना आपण पाहतोय एक सिंगल आपण पाहू शकाल. पाटील साहेब आहेत, शशिकांत पाटील आहेत. अक्षरशः चांगली फिल्डिंग त्यांची राहिली आहे. आज माझा चायनीजचा धाबा बंद असेल त्यांचा, कारण की आज ते मैदानामध्ये दाखल झालेत. गावची लीग आहे, परिसरामध्ये लीग आहे आणि ती लीग खेळण्यासाठी मैदानामध्ये कधी कुंदुळे संघाकडून उतरले नाहीत, परंतु आज मालविका 11 संघाच्या विरोधामध्ये उतरले. इथे हुकचा दर्जेदार फटका, इथून चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. बॅट्समन आपण पाहतोय सचिनच्या बाट मधून आलाय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या चाबून मात्र पोहोचली आहे तब्बल 23 या धावसंख्येची गरज. 23 धाबा फलकावरती म्हणजे अजून आता 4 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. 4 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. टीम आर्यन 11 संघाला मालविका 11 संघाच्या विरोधामध्ये. इथे गेली फिरून घालण्याचा प्रयत्न. आता 3 चेंडू आणि विजयासाठी 13 धावसंख्येची गरज. इथं जर का एखादा चांगला खेळाडू असता पाहून मात्र टोलेबाजी केली असती संजयजी मोरे यांना. फुल टॉस
पंचांचा इशारा, पंचांचा इशारा, पंचांचा इशारा, पंचांचा इशारा. नो चेंडू, नो चेंडूचा इशारा पंचांचा, म्हणजे नो प्लस वन. अशा 2 धावा ऍड होतील आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल 25 वरती. आता 3 चेंडू आणि विजयासाठी 11 धावसंख्येची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला, हाय व्होल्टेज ड्रामा. रुपेश शेलके यांच्या षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. आर्यजी शेलके, चला 500 रुपये कॅश प्राइज काढा आमच्याकडे. आडव्या बॅटीतून प्रहारचा डबला, एक सिंगल झाली कंप्लीट. एकच सिंगल मला मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या साबून मात्र पोहोचली 26 वरती. आता 2 चेंडू 10 धावसंख्येची गरज. 2 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. पंच 1000 रुपयाचा कॅश प्राइज मालकाकडून आपण पाहू शकाल. जर आर्यन 11 संघ इथून जिंकला तर नानांकडून मात्र रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आता 2 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. अखूल टप्पाचा तिथे पकडली जाते असेल, पकडली जाते असेल. अक्षरशः पाहायला गेलं तर अखूल टप्पाचा चेंडू होता. आता 1 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. 1-9चं समीकरण आलंय. चला नेक्स्ट मॅच इथे झाली आहे. रॉयल 11 आणि त्याच बरोबरीने स्वर्गवासी राधाबाई 11 या 2 संघादरम्यान नेक्स्ट मॅचचा टॉस देखील गेला. दोन्ही संघ तयार राहा. चंद्रकांत नाना शेळके, राहुलजी शेळकेने पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय. आर्यन 11 शेबटचा अंतिम चेंडू, 1 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. इथून देखील आर्या बडीतून प्रहार चढवलाय. ते सामना मात्र जिंकलाय मालविका 11 संघाने आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सन्मान करी.